आज प्रत्येक माणूस मोठं होण्याचं स्वप्न पाहतो. कोणाला पैसा हवा आहे, कोणाला प्रसिद्धी हवी आहे, तर कोणाला मान सन्मान हवा आहे. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, मोठं होण्यासाठी फक्त पैसा पुरेसा आहे का? उत्तर आहे नाही. माणूस त्याच्या संपत्तीने नाही तर त्याच्या स्वभावाने मोठा ठरतो. बाबा जुमदेव यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला एक सुंदर शिकवण मिळते. स्वभाव चांगला असेल तर लोक तुमची आयुष्यभर आठवण ठेवतात. फुलांना कधीच स्वतःचा सुगंध सांगावा लागत नाही, त्यांचा सुगंध आपोआप पसरतो. तसंच चांगल्या स्वभावाच्या माणसाला स्वतःचं कौतुक करावं लागत नाही, त्याची ओळख त्याच्या वागण्यातूनच होते. आज आपण पाहतो, काही लोक खूप श्रीमंत असतात पण त्यांच्याजवळ बसावंसं वाटत नाही, आणि काही लोक साधे असतात पण त्यांच्याशी 2 मिनिट बोललं की मनाला समाधान मिळतं. कारण त्यांच्या बोलण्यात प्रेम असतं, वागण्यात नम्रता असते आणि मनात माणुसकी असते. राग करणं सोपं आहे, पण शांत राहणं मोठेपणाचं लक्षण आहे. दुसऱ्याला कमी लेखणं सोपं आहे, पण त्याला उभं करणं हे खऱ्या माणुसकीचं काम आहे. चूक दाखवणारे 1000 भेटतील, पण चूक सुधारण्यासाठी हात देणारे फार कमी असतात. म्हणून नेहमी असा माणूस बना की लोकांना तुमच्याशी बोलल्यानंतर धीर मिळाला पाहिजे. तुमच्या शब्दांनी कोणाचं मन तुटू नये, तर जोडलेलं गेलेलं पाहिजे. बाबा जुमदेव यांच्या विचारातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की चांगलं बोलणं, चांगलं वागणं आणि चांगलं करणं हीच माणसाची खरी ओळख आहे. जीवनात कितीही मोठे झालात तरी नम्रता सोडू नका. झाडावर फळं आली की झाड खाली झुकतं. तसंच खरा मोठा माणूस कधीच अहंकार करत नाही. तो प्रत्येकाशी प्रेमाने बोलतो, प्रत्येकाला सन्मान देतो आणि दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधतो. लक्षात ठेवा, तुमच्या कपड्यांची किंमत लोक काही वेळच पाहतील, तुमच्या पैशाची चर्चा काही दिवस होईल, पण तुमचा स्वभाव चांगला असेल तर लोक आयुष्यभर तुमचं नाव आदराने घेतील. आजपासून एक छोटा बदल करा. रागाऐवजी संयम निवडा. कटू शब्दाऐवजी गोड शब्द बोला. द्वेषाऐवजी प्रेम द्या आणि प्रत्येक माणसाशी माणुसकीने वागा. कारण जगात सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे चांगला स्वभाव. शेवटी एवढंच सांगतो, पैसा संपतो, सौंदर्य कमी होतं, पद बदलतं, पण चांगला स्वभाव आणि चांगले संस्कार माणसाला कायम मोठं बनवतात. म्हणून आज एक संकल्प करा, स्वभाव चांगला ठेवा, माणुसकी जपा, सेवा करा आणि आपल्या वागण्यातून बाबा जुमदेव यांच्या शिकवणीचा आदर्श जपा. लक्षात ठेवा, ज्याचा स्वभाव सुंदर असतो त्याचं नाव काळाच्या ओघातही आदराने घेतलं जातं.